सिडको परिसर नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळ आयोजित श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर सिडको नाशिक येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 674व्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला कालपासून म्हणजेच शुक्रवारपासून प्रारंभ झाला। 1 ऑगस्ट 2024 पर्यंत चालणाऱ्या या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणाचा 1.5 तपोपूर्ती सोहळ्याचा प्रारंभ हरिभक्त पारायण नंदकिशोर महाराज पवार आहेरगाव यांच्या कीर्तनाने झाला। दरम्यान या सोहळ्यात दररोज सकाळी काकड आरती, भजन, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, सामुदायिक हरिपाठ, महिला मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाचा भाविक भक्त तसेच नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन सिडको परिसरातील नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे। आज रोजी 26/7/2024 शुक्रवारपासून संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ झाला आहे। आमच्या सिडको परिसर नामदेव शिंपी समाज मंदिरामध्ये या सप्ताह दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे। संपूर्ण कार्यक्रम एकदम नियोजनबद्ध या ठिकाणी पार पडतात। दरवर्षी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद हा आम्हाला सर्व श्रोत्यांचा समाज बांधवांचा मिळत असतो। सकाळी 8 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण असतं, त्यानंतर पंतभोजन असतं, त्यानंतर विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित करतो। 6 ते 7 आमचं हरिपाठाचा कार्यक्रम असतो आणि 7 ते 9 कीर्तन असतं, त्यानंतर पुन्हा संतभोजन असतं। या दरम्यान आमच्या समितीतले माझ्याबरोबर मी स्वतः अध्यक्ष ज्ञानेश्वर भांबारे, आमचे उपाध्यक्ष आप्पासाहेब राणे व इतर सर्व आमची टीम खूप 15 दिवसापासून राबत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांचा समाज बांधवांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्याचं फळ हे आपल्याला दिसतं आहे। खूप सुंदर असे कार्यक्रम या ठिकाणी होतात, याचा मला खूप अभिमान आहे। धन्यवाद। संत शिरोमणी नामदेव महाराज की जय। आम्ही 18 वर्ष झाले ह्या मंदिरामध्ये नामदेव समाधी सोहळा साजरा करतो। ह्या मंदिरामध्ये आमचा महिलांचा कार्यक्रम 2 ते 5 असतो। त्या कार्यक्रमामध्ये आम्ही मुलांचे श्लोक पठण, स्तोत्र पठण, अनेक विविध कार्यक्रम घेतो। पाककला स्पर्धा घेतो महिलांच्या, त्याच्यानंतर आमचं एक महिला मंडळाचं भजन असतं आणि रांगोळी स्पर्धा असतात। अशा विविध स्पर्धा आम्ही घेतो आणि अतिशय सुंदर आमचा हा उत्सव साजरा होतो आणि मोरे महाराज आम्हाला खूप प्रेरणा देतात। त्यांच्या प्रेरणेनेच आमचा हा उत्सव चालू आहे आणि त्या अनेक उपक्रम चालू असतात। काकड आरती असते, पारायण असतं, ज्ञानेश्वरी पारायण असतं आणि नंतर भजनं असतात, मुलांचे कार्यक्रम, महिलांचे कार्यक्रम, असे अनेक विविध कार्यक्रम आम्ही करतो आणि आम्हाला खूप इथे धन्यवाद वाटतो की ह्या मंदिरामुळे आमचा समाज नामदेव शिंपी समाज हा खूप पुढे आला आणि आमची संघटना आहे की अतिशय कोणावर पण काही प्रसंग आला तर सगळेजण आम्ही एकत्र येतो। कुठलाही कार्यक्रम असू दे, आध्यात्मिक असू दे, राष्ट्रीय असू दे, आम्ही सगळ्या महिला, आमचे पुरुष माणसं सगळे आम्ही एकत्र येतो। जय नामदेव। जय नामदेव। सिडको परिसर नामदेव शिंपी समाजाच्या वतीने या संत शिरोमणी नामदेव मंदिरामध्ये गेल्या 18 वर्षापासून संत शिरोमणी नामदेव महाराजांचा समाधी सोहळा सप्ताहाच्या रूपामध्ये अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि भव्य अशा प्रमाणामध्ये साजरा होत आहे। आणि हा कार्यक्रम चालू केल्यापासून या ठिकाणी मंडळाची आणि या मंदिराची दिवसेदिवस उन्नती होत आहे। दरवर्षी पाहायला मिळालं तर अधिक चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे। आता दुसरा आणि तिसरा माळासुद्धा वरती याच्यात काम झालेलं आहे आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, आजी माजी अध्यक्ष, या सर्वांचं या ठिकाणी योगदान आहे। अतिशय चांगल्या तऱ्हेचं कार्य चाललेलं आहे। परिसरातून भाविक अतिशय सहकार्य चांगलं आहे। अन्नदान या ठिकाणी भरपूर होत आहे आणि म्हणून संपूर्ण नाशिक नाही, महाराष्ट्रातून या ठिकाणी कीर्तनकार, गायन वादन करणारी मंडळी सर्व मोठ्या आनंदाने या ठिकाणी येतात आणि आनंद लुटत असतात आणि भगवंताला प्रार्थना आहे की या ठिकाणी असंच भरघोस म्हणजे आनंद हा सगळ्यांना मिळावा आणि किंबहुना सर्वसुखी अशा तऱ्हेची प्रगती व्हावी अशी प्रार्थना करू। या ठिकाणी अतिशय चांगलं कार्य चाललेलं आहे। उन्नती मंडळाची उन्नती चाललेली आहे।
असं सर्व कार्यकर्ते, आता सगळ्यांचं नाव उल्लेख करत नाही, परंतु आजी माझी जे पदाधिकारी आहेत, अन्नदाते असतील, देणगीदार असतील, सेवा करणारी मंडळी, सर्व या ठिकाणी सहकार्य सगळ्यांचं चांगलं आहे. धन्यवाद. भगवान परमात्म्याच्या चरणी भागवत संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या चरणारविंदी ही सेवा सुपूर्द करतो आणि माझ्या वतीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. माऊलीचं भजन आणि भजनाच्या माध्यमातून कार्यक्रमाची सांगतात. अभंगाचा भाव असाच असेल असं मी म्हणणार नाही, पण माझ्या अल्पमती प्रमाणात हे चिंतन मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. असेच चांगलं असेल आत्मसात करा आणि आपलं जीवन चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. मोठा आनंद वाटला ज्ञानेश्वरी पारायण. यापेक्षा मला तर वाटतं अनेक समाजातले आणि काही पारितोषिकं दिल्या जातात, वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आणि काय होत आहे का, ज्यावेळेस असे काही कार्यक्रम राबवले जातात, समाजाला त्याची एक उत्सुकता तयार होत असते आणि त्यातून समाज संघटित असतो, सगळे येतात. नाही तर बऱ्याच वेळेस असं होतं समाज सुद्धा कार्यक्रमाला दिसत नाही आणि मला ते जाणवतं काही ठिकाणी गेल्यानंतर समाजच कार्यक्रमाला नसतो. आपल्या कार्यक्रमाची शोभा ही आपणच वाढवली पाहिजे. इतर श्रोते येतील आणि मग आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढेल यात नवल नाही. प्रथमतः प्रत्येक समाजातल्या व्यक्तीनं, परिवारातल्या सर्वांनी जिथं यायला पाहिजे, सर्वांनी त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली पाहिजे आणि हा कार्यक्रम कसा चांगल्या प्रतीनं आणि आपल्याला संपन्न करता येईल ही शोभा खरं तर आपणच या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. पण अतिशय पहिल्या दिवसाच्या मानाने सगळेच काही जाणकार श्रोते माझ्या समोर बसलेले आणि त्यातल्या त्यात आदरणीय महाराजांची उपस्थिती या ठिकाणी. माझी योग्यता नाही, माझी पात्रता नाही त्यांच्या समोर बोलण्याची, पण खरं तर त्यांनी सुद्धा एक पितृत्वाचं हृदय करून खरं तर ते माझ्या समोर या ठिकाणी कीर्तनासाठी बसलेले आहेत. मी आदरणीय महाराजांच्या चरणाला स्पर्श करतो. त्याप्रमाणे उपस्थित असणारी सर्वच काही गायक वादक मंडळी अतिशय जीवाभावाची, सगळेच काही आपल्या पंचकृषीतील पंचकृषीच्या बाहेर सर्वांविषयी अंतःकरणामध्ये सद्भावना प्रेम व्यक्त करतो. मृदंगाचार्य, हार्मोनियम वादके, बारदार चौदारे सगळेच विनेकरी आणि विशेष म्हणजे कार्यक्रमामध्ये भांबरे साहेब मला सिस्टीम खूप आवडली. नाहीतर एवढ्या सुंदर सिस्टीम चांगलीच आहे आणि बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द आपल्यापर्यंत पोहोचला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष का हटका. लक्ष्मी वल्लभा दीनाकांता पद्मरत्न महाराज न सांगता तुम्हाकडे येते अंतर विनंती. सर्वांनी जास्तीत जास्त प्रचार करून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपली उपस्थिती सुद्धा वाढवावी. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.